हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग 5:30 वाजता. आणि 5:30 वाजता तर आम्ही आंघोळ तयारी करून रेडी आहे. आणि मग गुड मॉर्निंग. अनु कॉफी रेडी आहे, चल लवकर. येस. गुड मॉर्निंग मामू. गुड आता मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. तो आम्ही कुठे जात आहे अनु सांगेन. हॅलो गाईज. सो मी जेव्हा ब्लॉग सुरू केलं ते आम्ही कॉफी पिलो आणि मग आम्ही खूप Yes. घाई निघालो कारण आम्हाला ऑलरेडी लेट झालं. तो माझा नवरा गणगण गणगण चिडचिड चिडचिड करत होता. मी गण 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 नव्हतो करत. चिडचिड 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 पण नव्हतो करत. लेट होत होतं. चला बा लवकर फटाफट जाऊ बा. सो आम्ही कुठे चाललो? आम्ही चाललोय छत्रपती संभाजी नगर इथे. आणि मला आहे ऑफिसचं काम आणि थोडं अचानक काम आल्यामुळे अचानक रात्री 10 वाजता सांगितलं साहेबांनी मला की मी चाललो नाही, जाऊ म्हटलं होतं. आणि जाऊ म्हटलं होतं त्याला घेऊन चालला. म्हणून म्हटलं की बा ही एकटी राहिल्यापेक्षा तू पण चाल. मौला पण घेऊन जातोय मी. सो आम्ही आता सो आम्ही आता निघालो, पण पुण्याच्या बाहेर नाही निघालो. आम्ही. आम्हाला ऍक्च्युली निघायचं 5 वाजता होतं, पण 5:30 पावणे 6 झाले आम्हाला निघायला. आता ठीक आहे, बघू पोहोचू, कारण की ट्रॅफिक वगैरे लागतो. आणि जेव्हा जाते एकटा डोळ्यात काहीतरी गेलं तर तेव्हा तो कारनी नाही जात कधी, पण आता मी आहे म्हणून आम्ही चाललो कारनी. माऊला थोडं तिकडे फिरून पण आणेल आता म्हणत आहे, बघू आता कसं होते. आता काही एकदम अर्जंट नाही आहे फिरणं. सो आता ठीक आहे, जर काही काय कुठे थांबलो नाश्त्याला, जे की थांबूच, कारण मला तर भूक लागली. माझं असं नाही आहे, तुम्ही रिलेट करू शकता का मला सांगा, की जसं अनुच आहे की किती वाजता उठलो तरी त्याला समजा जो टाइम असते त्या टाइमला भूक लागते. माझं तसं नाही आहे, माझं उठल्यावर भूक लागते मला. 2-3 तास लवकर भूक लागते, लेट उठली तर लेट भूक लागते. जर मी 11 वाजता उठली तर मग मला 12-1 वाजता भूक लागेल. पण मी आज 4:30 वाजता उठली, सो मला आत्ताच भूक लागली ऑलरेडी. किती वाजते आता? 6:30. सो आम्ही बघू आता हा ब्लॉग केवढा होते तो, आणि तुम्हाला सांगू जे काही करू. हॅलो गाईज, आता आम्ही छान असं अल्पपोहारासाठी थांबलो आहे. दाखवता का? हो, अल्पपोहारासाठी घेतलं. ही बघा पोहे, आणि पोह्यातलं सगळ्यात महत्वाचं पार्टिकल सगळे बाहेर काढते. पार्टिकल वस्तू जे काही बनत आहे ते. आणि साबुदाणा खिचडी छान असते. कशी आहे मग? छान आहे. मी विसरली आणि मग अशी व्हिडिओ बंद झाला. माझा व्हिडिओ एकदम अचानकच बंद झाला. नाही, आता नाही होत, कारण माझा आता मोबाईल फोन नाही होत. स्पेस संपली देखील. स्पेस संपली. ओके, स्पेस संपली. चला टीव्ही पाहता नाश्ता करतो, चहा पिणार आणि मग कंटिन्यू करतो. कुठे आलो आपण? अर्ध्यात आहे. अर्धा काय खूप गावात. चला बाय. हॅलो गाईज, ही आलो आम्ही रूम मध्ये. आता मी झोपली होती दुपारी आणि अनु आला आता लंच ब्रेक साठी. आता लवकर आम्ही जेवतो, मला खूप भूक लागली. आमची रूम दाखवते मी तुम्हाला. एकदम छोटीशीच रूम आहे आमची, कारण की तिथे मी एकटी दिवसभर बसणार आहे. आणि इथून छान व्ह्यू आहे. इकडे फ्रेम्स आहेत, इकडे बेड आहे. बस संपली एवढीच रूम आहे. सुंदर किती झाली? मला खूप भूक छान असं जेवण आलेलं आहे. आणि छान असं आमच्याकडे छोटासा फ्रीज पण आहे. ते पण आमच्याकडे फ्रीज मध्ये ठेवायला. फ्रीज मध्ये ठेवायला काहीच नाही. ठीक आहे, चला मग तू आता छान असं जेवण कर. मी पण टेस्ट. येस, टेस्ट. आवडलं हॉटेल तुला? आवडलं? येशील ना नेक्स्ट टाइम माझ्यासोबत? थँक्यू. चला आम्ही छान जेवण करतो मग पुढे. अनु, तुला तर मी भेटली, मग तू का बरं नंगे पास आला? उपास करत आहे मी. भेटली माझीच राहिली पाहिजे शेवटपर्यंत. 7 जन्म 7 जण म्हणून वटपौर्णिमेला नाही केला का मग? हे बाही आमचं हॉटेल आहे. संभाजीनगरला आलो आम्ही. सांगितलं का आम्ही? याचा चप्पल राहिली आहे गाडीत, तिकडून आहे का फक्त 6. आणि शूज घालून गेला होता, शूज आता खराब झाले म्हणून हे. आणि आता आम्ही सांग कुठे चाललो आपण? आता आम्ही चाललो राशन कार्डच्या दुकानात, नाही राशनच्या दुकानात लाईन लावायला. वॅफल आज काय वॅफल डे, वॅफल नॅशनल डे आहे, तिकडे चाललो आहे. सो लाईन मध्ये लागेल आणि भेटू. माझी चप्पल आणली मी. तुला चप्पल आण म्हटलं नाही, फक्त आहे का? आणली ना मी, तुझी पत्नी आहे ना अर्धांगिनी. आता तुला डबल हात धुवायला जावं लागेल ना. जा. सॅनिटायझर दे मला. ठीक आहे.
चला भेटू नंतर, बाय. ट्रॅफिक भेटलं तर. आम्ही आलो इथे, बट हे क्लोज आहे. दिसत आहे का तुम्हाला? बंद आहे, बंद बंद. फुटे भाग अपने, फुटे भाग. कारण की त्याचा गावचा बहुतेक संपलाय. रडून कशाला राहिला? तुला तर आवडतही नाही ना. खायला आवडत नाही मला, पण तसं आवडते ना. आता काय खाणार आहे तू? हा? काय खाणार आहे? मला काहीतरी खास लागन, तुझं पोट भरत राहते दिवसभर डोकं खाऊन. तू घरी नव्हतं दिवसभर डोकं खायला, शहाणे. फोन करून खातो ना. काय विचारलं मी फोन करून? फक्त याला एवढं विचारलं की तू कधी येणार अनु? मजदूर रेडी झाला, मजदूर. नमस्कार मित्रांनो. आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला दुसऱ्या दिवशी. सो मला काल बेल्जियम वाफल नाही भेटला, मी तुम्हाला सांगितलं ना. असं ते त्यांनी ऐकलं आमच्या मनातलं आणि त्यांनी ती स्कीम वाढवलेली आहे 2 ते 3 दिवस. बरोबर. आमचा उपवास आहे माहित नाही आम्हाला. आता खाता येईल की नाही, म्हणजे उपवास तर खातच नाही. उद्या खाता येईल की नाही ते माहित नाही. आणि आम्ही आता साबुदाणा खिचडी खाते आणि साबुदाणा वडा आमचा फेवरेट आहे दोघांचा. आणि माझ्यामुळे या हॉटेलमध्ये आला आणि आम्हाला हे हॉटेल खूप आवडला. आणि इथेच राहणार आहे पुढच्या वेळेसपासून जेव्हा तू येणार. म्हणजे इथे वर रूम आहे आमच्या आणि हे ग्राउंड फ्लोअर रेस्टॉरंट. मग चहा पिणार. त्याला मी काही चहा नाही पितो. हाऊ यू फीलिंग मिस्टर मांगेकर? खूप छान, मला छान हॉटेल सापडलेलं आहे. मी तुझ्यासोबत आधी त्याचं कसं वाटत आहे? ते तर यार अविस्मरणीय आहे. खूप छान वाटत आहे मला. ठीक आहे गाईज, भेटतोय तुम्हाला दुपारी. मी खूप सगळं घेऊन आली आहे. पसारा. मी खूप सगळं घेऊन आली आहे कारण की हा दुपारी राहील नाही तर मी 3 पर्यंत काय करू हा विचार करून. बुक आणलाय रिडिंग साठी, त्यानंतर स्केच कलरिंग साठी स्केच बुक की काहीतरी आणलेलं आहे. बरोबर, कलरिंग बुक. ते पण त्याच्यात काल काहीच नाही झालं. आता बघू आज काय होतं, तुम्हाला दाखवेन. तुम्ही पहा, मी कॉपीज करेन. तू ब्लॉग मध्ये पासू. येस. हॅलो गाईज. सोनू गेला ऑफिसला आणि इथली लाईट गेली. मला माहित नाही लाईट का बरं गेली, कशी काय गेली. आणि मी विचारायला गेली नाही कारण की फॅन सुरू आहे. आय डोंट नो फॉर सम रिझन फॅन सुरू आहे. चार्जिंगचा प्लग सुरू असायला पाहिजे होता असं मला वाटलं, पण नाही सुरू आहे. आणि तसे वायफाय चालत नाही तिथं. मी माझ्याच नेटवर आहे मोबाईलच्या. सो विचार केला की तुम्हाला दाखवते मी आता दुपारी काय करणार आहे. मला छान फ्रेंड्स आहे माझ्या मागे. मी आफ्टर शेफ बघते इकडे आणि हे मी ड्रॉइंग करते. मी हे आणलंय, मी स्केच पेन्स आणले याच्यात भरपूर. पण सध्या मी पेन्सिलवालं पेंट सुरू आहे माझा. माझी ही बुक जी आहे ही मोटिवेशनलवाली आहे, जी मला वाटलं तो मंडाला येईल, पण माझं लक्षाने ऑर्डर केलं तेव्हा. पण मग मला हे आवडलं ॲक्च्युली पेंट करायला. म्हणजे थॉट्सही होऊन जातात आणि ड्रॉइंग पण होऊन जाते. त्याच्यानंतर ह्या बुक्स आहे, याच्यात मी लिहिते असं नॉर्मल की मी कुठला व्हिडिओ टाकणार आहे, कुठला व्हिडिओ पोस्ट करणार आहे इंस्टावर, कुठला मी शेड्यूल करून ठेवला आहे, कारण मला इथं एवढं लक्षात राहत नाही. सो मी त्याच्यावर लिहून ठेवते. सो ती बुक आहे. सो मी आता ते थोडंसं करणार. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करणार तुमच्या मोबाईलमध्ये. त्याच्यानंतर ड्रॉइंग करणार आणि अजून एक बुक आणली मी, ती बुक वाचणार. ती पण तुम्हाला दाखवेन जेव्हा मी वाचेन तेव्हा. सो लाईट आली, 15-20 मिनटातच लाईट आली आणि मी हे पेंट केलं आहे एवढं. अजून मी ट्राय करेन की आधी सगळं कम्प्लीट करायचं. मी आता बुक वाचत होती जरा, तर म्हटलं मी बुक दाखवते. सध्या मी ही बुक वाचते आहे आणि सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग एफ. सो ही बुक ना मला सांगायचं आहे की ही बुक मी वाचायला सुरुवात केली आहे याच्या आधी 4 ते 5 वेळा. आणि मी वाचली आहे एकदा तर मी ऑलमोस्ट मला वाटतं लास्ट म्हणजे याच्यात 200 पेजेस समथिंग आहेत आणि मी ऑलमोस्ट 150 वगैरे पेजेस वाचले असतील. पण मी ती सोडून दिली. फॉर सम रिझन माझी ती बुक कम्प्लीटच नाही झाली. असं नाही की मी बुक कम्प्लीट करू नाही शकत. त्याच्या आधी मी अल्केमिस्ट वाचली, खूप नाही वाचले मी. मला घ्यायची आवड आहे. त्याच्यावर एक अनिकेतने व्हिडिओ पण केला होता. सो कारण त्यालासाठी मी वाचत नाही आणि मग घेत राहते. सो सध्या आमचं घेणं बंद आहे बुक. सो मी याच्या अल्केमिस्ट वाचली आहे. मी द सिक्रेट वाचली, रिसेंटली घेऊन वाचली. याच्या आधी पण मी सिक्रेट वाचली आहे मराठीमध्ये. आणि यावेळेस मी इंग्लिशवाली घेतली आणि ती कंप्लीट केली मी ऑलमोस्ट 8-10 दिवसात. आणि 8-10 दिवस खूप झाले, एका दिवसात कंप्लीट होते. पण ऑब्वियसली ऑफिस आणि ते सगळं मॅनेज करून मी 8 दिवसात केली. ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती. सो पण मी ठरली आता पुढच्या 8 दिवसात मला कंप्लीट करायची आहे. सध्या मी याच्यावर फक्त 30th पेजवर आहे. सो लेट्स सी. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या वाचायचे. त्याच्यानंतर मग मी नवीन बुक्स घेणार आहे. मोस्टली आमची रूम आता बदलेन. आय एम नॉट शुअर. आता अनिकेत येणार आहे जेवायसाठी. तिने ऑर्डर केली ऑलरेडी खाली हॉटेल जिथे आहे तिथे. आणि मग तो आला की मी खूप हळू बोलते कारण माहीत नाही माझा आवाज येत असेल की नाही. सो तो आला की आम्ही जेवण करू. आणि रूम याच्यासाठी बदलावू कारण की ही रूम खूप छान आहे सगळं, पण इथे वायफाय येत नाही. सो मी माझ्या मोबाईलमध्ये नेट टाकून घेतला आता. घरी वायफाय असते तर नेहमी टाकत नाही. सो मग मी तसं नेटवरच ऑफिस केलं. चाललं असं नाही, ते चांगली रेंज आहे, पण वायफायवाली रूम आम्हाला पाहिजे. तर त्यांनी आम्हाला म्हटलं की रूम चेंज करून देऊ मग अशीच. पण अनिकेत 9:30 वगैरेच केला. जो चेक इन लोकांचा चेकआउट 10:30 नंतर होतो. सो 10:30 नंतर रूम अवेलेबल होणार. तर मी त्यांना सांगितलं की 1 वाजता वगैरे तो आला की करू. सो तो आला आणि रूम बदलवली तर माहीत पडेल तुम्हाला. नाही तर मग ही रूम तर राहायच आपली. आणि हे खूप छान आहे. हे मला खूप दिवसाचं माझ्या घरी लावायचं मी नाही, किती वेळा सांगितलं आहे, पण आमचं झालं नाही अजून. आता मागे लागेल त्याच्या.
आणि सगळं पसारा घालून मी बसली आहे. सो गाईज आज दुसरा दिवस आहे Yes. आणि काल आम्ही नाश्त्यानंतर मग जेवण वगैरे केलं ते सगळं होतं म्हणून आम्ही काही व्हिडिओ घेतला नाही आज. आणि आम्हाला एकाच गोष्ट माहिती पडली, खूप सिरियस आहे आणि अंकिताला खूप भीती वाटते त्या गोष्टीची. तुलाही वाटते शहाणे, तुलाही मलाही वाटते वाटते. आमच्या वॉशरूम मध्ये एक छोटीशी पाल आहे, छोटीशी, छोटीशी. ठीक आहे, आणि ती असा टाईल्सच्या मागे थांब लपून मी जाते. दाखवते. मला काय सांगत होतं मग ती तशी टाईल्सच्या मागे लपते. सो सकाळी उठलो ना मी, तेव्हा ती पाल आहे ना बाहेर आली होती आणि खाली टाईल्सवर आली होती, ऑलमोस्ट आपल्या असं आय कॉन्टॅक्टच्या लेवलला. तसं मी मागे सर, थोडस मागे सर. जसा दरवाजा उघडला ना, ती अशी होती खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली जात होती. मी जसं उघडलं ती अशी पलटली. मी जसा आत गेलो ते तशीच वर गेली लगेच. आणि वर म्हणजे असं टाईल्स मध्ये असा आत जायचं होतं तिला, अशी पलटली तर अशी आत चालली गेली. आणि म्हटलं हे बरं आहे, म्हटलं की आपण भीतो पण पाल पण भीते, सो तू काळजी नको. तिथं भीतेच. हे सांगत होती की तू तिला एवढं पाहिलं की ती अशी झाली. हा. मी तिला पाऊस पाऊस नाही नाही शकत. कालच तू पाहिलं तेव्हा ओरडली खूप. मग आता तू घरी नाही राहशील, काल मला दिसली नाही, तू आल्यावर दिसली. आता दिवसभर मी कशी जाईन? नाही काही नाही, दार उघडायचं बघायचं, ती दिसली तर असं थोडस समोर गेलं की ती ऑटोमॅटिक चालली जाईल. काळजी नाही, मी तुझ्यासोबत. माझी आई पण अशीच म्हणते, तू माझ्यासोबत नाही आहे, ठीक तू आहे. चालला ऑफिस. चला नाश्ता करायला. तुला नाश्ता करतो आम्ही. सो गाईज आता आम्ही दुसऱ्या रूम मध्ये आलो आहे. आता म्हणजे सकाळीच आलो, दुपारी लंचच्या टाइमला. सो ही रूम पहिल्या रूमपेक्षा खूप छोटी आहे आणि इथे टेबल पण नाही आहे. इथे सुरू झाली, इथे संपली. टी व्ही आहे बेडच्या समोर, तिथे एका कोपऱ्यात होता. फ्रेम्स पण आहे ज्या मला जस्ट दिसल्या, माझं लक्षच नाही. आणि बाकी सगळं छोटी आहे, पण इथे वायफाय आहे, त्याच्यामुळे मला तर नेट टाकायची गरज नाही. सो हेच प्रत्येक गोष्टीचे आपले फायदे आणि नुकसान. नाही त्याला भूक लागली कारण मगाशी आम्ही वेज क्रिस्पीज खाल्लं. सो मी आता चहा आणि ब्रेड बटर ऑर्डर केली आहे. सो आणि खूप ब्रेड बटर आणि चहा येईन तोपर्यंत अनु पण येईन. सो मग दोघं मिळून खाऊ. अरे चटोऱ्या, काय खातोस? बल्ला चाट, अनुनी एक शोधलं, बल्ला चाट सेंटर. बल्ला चाट सेंटर. अनुनी पहिल्यांदा काहीतरी शोधलं. येस, आम्ही तिथे आलो आणि चांगलं वाटत आहे. येस. आणि मेन म्हणजे ते लोक लसण वगैरे काही कांदा वगैरे वापरत नाही वाटते. आणि आणि त्यांनी शुद्ध केला घीमध्ये. उपास स्पेशल, म्हणजे उपासाचं पण खाऊ शकता असं आहे. आणि उपासाला बल्ला वगैरे आहे. हा. त्यात आम्ही एक दहीवाली खस्ता चाट आणि कचोरी चाट आणि एक दही बल्ला असं घेतलं. घे लवकर, आता पाणी सोडून खरं लिटरली त्याला लिटरली पाणी सोडत आहे. आणि त्याला सर्दी पण आहे तरी त्याला हे सगळं खायचंय. घे लवकर. हा व्लॉग आम्ही इथे बंद करतोय. आता आम्ही उद्या सकाळी आपला पुण्याकडे रिटर्न निघू आणि घरी जाऊ. यस, घरी जाऊ. मला बरं मिस नाही करतोय. बट आज मला बरं नाही, म्हणजे कालपासूनच बरं नाही, बट आज थोडं जास्त वाटतंय. कारण की आज ऑफिसला जायचं होतं. हा असाच रस्ता म्हणजे मी दिसली नाही पाहिजे. कालपासून बरं नाही आहे, पण ऑफिसला जायचं होतं ना. आज जसं काही मला सांगितलं असतं की नाही मला बरं नाही वाटत आहे, तर मग कसं म्हणून मग दिवसभर नाही सांगितलं. आता सांगत आहे बरं नाही मला. बाय गाईज, प्लीज सबस्क्राईब करा. टेक केअर आणि जास्तीत जास्त व्ह्यूज द्या व्हिडिओला. आणि ते खूप सुंदर होतं ते भल्ले चाट सेंटरचं. नक्की खायला पाहिजे. काय होतं? भल्ले चाट सेंटर खूप छान, खूप सुंदर, खूप. मी येणार नेक्स्ट टाइम, परत खाणार. येणार ना तू पण? पाणीपुरी 40 रुपयाची होती, पण पाणीपुरी पण चांगली. याला आवडली, मला तर मसाला नाही आवडला. मला नाही आवडली, मला नाही आवडली. तू तिथे आवडली. आवडली म्हणजे ते तेवढं पुरतं खायसाठी एक वेळा ठीक आहे, ओके. पण तो शेवपुऱ्या. दही भल्ला, आई शपथ, सगळ्यात भारी, बेस्ट. सो चला, बाय, गुड नाईट, टेक केअर. पण हॉटेल सांगते सगळेच ना, आता रात्र झाली आहे, सगळेच गुड नाईट, बाय. बाय.